गुड मॉर्निंग. सो आजची सकाळ हे सगळं काही करून सुरू होत आहे, कारण आता उन्हाळा लागला आहे आणि तुमच्याकडे पण हे सगळं सुरूच असेल. सो मी काल काहीच शूट नाही केलं, तर काल पण हे चिप्स आणि चकल्या वगैरे झालं, तर आजचं पण तेच आहे. उद्या दुसरं करणार, तर बघू काय काय होतं. तर आता सध्या मी सकाळीच उठली, 7 वाजता. नाही, मी काल उठलीच नव्हती काल, म्हणून मी काही शूट नाही केलं. काल यांनीच केलं जे केलं ते. आज मला शूट करायचं होतं, आईने वगैरे आवाज दिला तर मी उठली होती. सो मी ते बघते आता, यांची हेल्प करते, त्यानंतर आपण भेटू. त्यानंतर ना मी खाली आली. इथे मम्मीने बाबासाठी उपमा बनवला होता. मला पण भूक लागली होती, तर मी पण खाऊन घेतला हा. आणि त्यानंतर आमच्यासाठी बनवला होता मम्मीने ढोकळा. सो बाबा तर ते खात नाही, म्हणून बाबासाठी उपमा बनवला होता. आणि ठीक आहे, हे झाल्यानंतर काय नाही, मी मस्त अंघोळीला गेली. आणि त्याच्यानंतर आज मला बाजारमध्ये पण जायचं, तर आपण भेटू डायरेक्ट सायंकाळी. थँक्यू. इकडे बघ, इकडे बघ, इकडे इकडे बघ. पाहिजे कानात फसवा लागते ना ते. बघ कुठं चिमटा आहे ना इथं असा, त्याच्यात फसून राहील ती. असं असं आहे पा. नंतर काय, आम्ही गेलो बाजारमध्ये. आणि आता आम्हाला मशीन वगैरे पण टाकायची, तर बघू आम्ही. आणि त्यानंतर मी मार्केटमध्ये बघेल, जर जमलं तर शूट करेल. इथे बघा मशीन वगैरे आहे, पिशव्या वगैरे माझ्याकडे आहेत. सो आम्ही जाऊ मार्केटमध्ये, दुकानमध्ये गेल्यानंतर आपण भेटू. सगळे काय झाल्यानंतर नाही, ते आमच्या गाडीचं झालं होतं टायर पंक्चर. सो हे आम्हाला माहिती नव्हतं, बस गाडी थोडं चांगली चालत नव्हती. त्यानंतर तिथे आम्ही गेल्यानंतर आम्हाला माहीत झालं की पंक्चर आहे शॉपमध्ये गेल्यानंतर. त्यानंतर आम्ही ते मार्केटमध्ये आलो. मार्केटमधनं आल्यानंतर आम्ही हे मशीन वगैरे सगळं घेतलं, गाडी पण ठीक झाली होती. आणि आम्ही गेलो इथे मग टुगूची शॉपिंग करायला. बाबाचे पण थोडं कपडे घ्यायचे होते तिथे, इथनंच आम्ही घेत होतो टुगूसाठी. आणि घरी आल्यानंतर मी केस कापले. तर आजसाठी बस इतकंच, भेटू आपण उद्या. गुड नाईट, बाय.